सामाजिक क्षेत्रात विविध उपक्रमांच्या माध्यमातून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नवी मुंबई वेलफेअर फाउंडेशनचा 8वा वर्धापन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. वर्धापन दिनानिमित्त फाउंडेशनच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नवी मुंबई वेलफेअर फाउंडेशन, अपोलो हॉस्पिटल आणि डॉक्टर अग्रवाल आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने स्मृतिचिन्ह व गौरव सन्मान सोहळा 2026 या विशेष कार्यक्रमाचे आयोजन विष्णुदास भावे नाट्यगृह नवी मुंबई येथे करण्यात आले. या सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. कार्यक्रमात सामाजिक क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय काम करणाऱ्या संस्था व मान्यवरांचा स्मृतिचिन्ह व गौरव सन्मान देऊन सत्कार करण्यात आला. नवी मुंबईसह नवी मुंबई बाहेरील विविध शहरांमध्ये सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांचाही यावेळी गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या सांस्कृतिक पर्वात मनोज्ञ प्रस्तुत ऑर्केस्ट्रा गीत गंधार यांच्या वतीने हिंदी व मराठी गीतांची तसेच नृत्याची सुरेल मैफिल सादर करण्यात आली. कलाकारांच्या उत्कृष्ट सादरीकरणाला उपस्थित रसिक प्रेक्षकांनी दाद देत कार्यक्रमाचा आनंद लुटला. या सोहळ्यात सिने अभिनेते, अभिनेत्री, मालिका कलावंत तसेच वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांची विशेष उपस्थिती होती. यावेळी अशोक कुलकर्णी, प्रकाश राणे, हर्षवर्धन शिंदे, सोनिया गुप्ता, पल्लवी शिंदे, डॉक्टर अग्रवाल आय हॉस्पिटलच्या डॉक्टर वंदना जैन, डॉक्टर योगेश पाटील, अपोलो हॉस्पिटलचे डॉक्टर इरफान शेख, डॉक्टर विशाल चाफरे, डॉक्टर रोहन येवले तसेच अपोलो हॉस्पिटलचे सेल्स अँड मार्केटिंग विभागाचे वरिष्ठ महाव्यवस्थापक के.एम. संदीप यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. नवी मुंबई वेलफेअर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गणेश मधुकर पाटील यांनी 8 वर्षापूर्वी फाउंडेशनची स्थापना केली. गेल्या 8 वर्षाच्या कालावधीत वैद्यकीय, शैक्षणिक आणि विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबवून फाउंडेशनने समाज सेवेचा ठसा उमटवला आहे. गणेश मधुकर पाटील यांच्या अथक परिश्रमातून फाउंडेशनचे छोटेसे रोपटे आज वटवृक्षात रूपांतरित झाले असून फाउंडेशनच्या सामाजिक कार्याचा विस्तार महाराष्ट्र व भारत बरोबरच विदेशातही झाला आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी नवी मुंबई वेलफेअर फाउंडेशनचे पदाधिकारी, अपोलो हॉस्पिटल व डॉक्टर अग्रवाल आय हॉस्पिटलचे डॉक्टर तसेच कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाला उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवणाऱ्या सर्व मान्यवरांचे, पुरस्कारप्राप्त संस्था व व्यक्तीचे तसेच कार्यक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे नवी मुंबई वेलफेअर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गणेश मधुकर पाटील यांनी मनपूर्वक आभार मानले. एक सेकंद. त्यांचा इथे आपण गुणगौरव करणं गरजेचं आहे. डॉक्टर विशाल चाफरे सरांचं इथे मी मनपूर्वक स्वागत करते. डॉक्टर रोहन येवले सर हे सुद्धा या फाउंडेशनला जोडलेले आहेत. अपोलो हॉस्पिटलच्या माध्यमातून आज सुशील पाटील यांना मी विनंती करते की आपण डॉक्टर शेख करायचं आहे. म्हणजे आपणही सर्वांचे सन्माननीय डॉक्टर वंदना जैन मॅडम तसेच डॉक्टर योगेश पाटील करत आहोत. हा स्पेशल आहे, स्वागत हेही स्पेशल आहे. डॉक्टर अशोक कुलकर्णी कार्यक्रम आणि आज भेट आहेत. डॉक्टर हर्षवर्धन शिंदे यांचाही इथे आपण करत आहोत. पुढील स्वागत तसेच हर्षवर्धन शिंदे हे स्वागत करत आहोत. मराठी चित्रपट, मालिका, जाहिरात याच्यामध्ये भूमिका केली असे हर्षवर्धन शिंदे येथे उपस्थित आहेत. जास्त वेळ न खाता आलेल्या पाहुण्यांपैकी डॉक्टर अग्रवाल आय हॉस्पिटल हे कायम सातत्याने नवी मुंबई वेलफेअर फाउंडेशनच्या मागे सातत्याने उभे आहेत. एकदा जरा गणेश सरांसाठी जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. काय लावायचं मला सांगा. नवी मुंबई बस. वेलफेअर फाउंडेशन जे आहे आज 8वा वर्धापन दिन साजरा करतो मोठ्या उत्साहाने. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, तर जवळजवळ 1500 मेंबर यांचे आहेत. हे 8 वर्षात करणं शक्य होत नाही. ते काम आमच्या गणेश सरांनी करून दाखवले. जरा जोरदार टाळ्या. तुम्ही म्हणाले प्रेरणा आली कुठून? ही प्रेरणा आली कुठून? तर आईच्या उदरातून. आई आजारी पडली. हॉस्पिटलमध्ये असताना
आईची सेवा करत करत आपण दुसऱ्याची सेवा करावी. कारण माझ्या मदतीला जे धावून आले त्यांच्या मदतीला मी कधी धावून जाणार, ही कल्पना आली आणि हे फाउंडेशन सुरू झालं. आज अमेरिका, कुवेत, जपान, इंडोनेशिया, सिंगापूर, अनेक देशांमध्ये, युरोपमधल्या अनेक कंट्रीजमध्ये ही संस्था आपलं काम बघते आणि हे श्रेय जात आहे फक्त आणि फक्त अध्यक्षांना आणि तुम्हा सगळ्यांना. या फाउंडेशनसाठी जरा जोरदार टाळ्या झाल्या. हे आईवरचं प्रेम आहे मित्रांनो. जगात सगळ्यांना विसरा, आई बाप हेच तत्व आहे. आई बाप सर्वस्व आहे, हे लक्षात ठेवा. थोड़ा प्यार चाहिए, थोड़ा प्यार चाहिए. जाने मन गुलबदन मेरी बात मानिए. चाहिए थोड़ा प्यार चाहिए. दोस्तों, जिंदगी हसीन है मगर सिर्फ आप सबके लिए, और यही प्यार देने वाले जानते हैं कि आन बान और शान से जीना इसे कहते हैं, है ना? हाँ. प्यार करने वाले प्यार करते हैं शान से. प्यार करने वाले प्यार करते हैं शान से. जीते हैं शान से, मरते हैं शान से. प्यार करने तर पहिला आपण जेवूया आणि मग स्वीट डिश खाऊया, चालेल? ओके. सो एक बहुत ही प्यारा गीत यहाँ पर पेश करने जा रहे हैं. दोस्तों, शम्मी कपूर एक ऐसा कलाकार जिसने जिंदगी डान्स मास्टर कधीच चित्रपटामध्ये नव्हते. शम्मी कपूरला फक्त इमॅजिन आहे सादर होते. अर्थातच जो कलाकार तुमच्या समोर येतोय त्याच्या
विसर आले मकत नाचू माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होती राहिली 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 हे होते बाजाराला गावाला तो चंद्राची गुणात गुणाची मोठ्या मनाची सीता ती माझ्या रामाची हसून बोलायची मंद चालायची सोते केतकी सतेज का तिकडे पुतळी सोन्याची नवनवतीची गाडी देण्याची रेखून भोळ्या कमान जणू इंद्रधनुची हिरकण हिऱ्याची काठी द्यायची तशी ती माझ्या गरीबाची महिना रत्नाची रत्नाची नसे सुखाला तिच्या गुणाची चक्कर निघाली माझी महिला गावावर राहिली माझ्या जीवाची होती राहिली माझी महिला गावावर राहिली माझ्या जीवाची होती राहिली माझी महिला गावावर राहिली माझ्या जीवाची होती राहिली नवाने दुर्गाच्या धक्क्याला आणि आमच्या गणेश दादा हो गणेश दादा एकदा उभे राहा वरती नाचू नका वरती छान करा हा स्टार विनय आमचे स्टार आहे असं झालं बसतं नवाने दुर्गाच्या धक्क्याला नवा वाशिष्ठ धक्क्याला न गणेश दादा टुनटुन सत्कार जरा जोरदार टाळ्या झाला म्हणजे जोरदार Once again. यशस्वी सामाजिक संस्थेनंतर गावदेवी हरिपाठ मंडळ तसेच जागृतेश्वर आयुर्वेदाचार्य महादेव बाकी इकडे समोर सुधाकर खान जांभेवली कर्जत दादा समोर
मर्याई नंतर आहे, आता घ्या मर्याई आता. अरे एक जण इकडे ये. स्वर्गीय सुरेश बुवा मुळे प्रतिष्ठान जांभवली कर्जत. श्रीपती बाबा प्रासादिक भजन मंडळ कर्जत. हा समोर थांबा. श्रीपती प्रसाद बुवा पाटील झालेलं आहे. स्वर्गीय सुरेश यांना इथे आपण सन्मानित करत आहोत. आपल्यासाठी हे प्रोत्साहन आहे आणि असे व्यक्तिमत्व फार कमी. श्रीपती बाबा प्रासादिक भजन मंडळ कर्जत. बुवा काटे. स्वर्गीय दत्तात्रय बुवा काटे प्रतिष्ठान नेरळ कर्जत. नंदा दत्तात्रय काटे. मी ज्यांची नावं पुकारते त्यांनी कृपया मंचावर डॉक्टर सागर नंदा दत्तात्रय काटे. गायिका सुचिताताई वांजाळे कर्जत यांना आमंत्रित करते की आपण मंच. गायिका सौ सुचिताताई वांजाळे विकास मंडळ कोपरा खारघर. समोर इकडे दादा. यांनी मंचावर या रेडी आहे समोर. स्वर्गीय राजाराम कदम प्रतिष्ठान पेड. डन. करूया. क्लब नंदादीप वाशी. आपण सर्वांनी श्री गणेश्वर प्रासादिक भजन मंडळ संघटना यांचं पण इथे आपण इथे सन्मान करत आहोत. सावित्रीबाई बहुउद्देशीय हा समोर इकडे. श्री विश्वेश्वर महिला भजन मंडळ रोहिणी गाडगे ऐरवली. फ्रंट फ्रंट फ्रंट. यस ओके. चला नक्की ना. महिला भजन मंडळ आले असतील तर फक्त मला असं माहिती आहे. समोर इकडे म्हणजे ये. पुढील लक्ष द्या इकडे. पुरस्कर्ते जे आहेत मॅडम, लक्ष्मी लक्ष युवा द्या. प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य श्री भागवत यांनी समोर इकडे ये. मंचावर येऊन उपस्थित राहायचं आहे. भागवत माधवराव काळे यांचा सन्मान इथे होत आहे. पुढील नाव घेत आहे वुमन्स राईट से हॅलो हॅलो. विनीता इकडे बघा. ए, बंद करू. वुमन राईट प्रेसिडेंट रमाईच्या लेखी आलेत जरा हात दाखवा. पुढील आहे समोर ताई ताई. रश्मिनी महिला सामाजिक संस्था रमाईच्या लेखीपर्यंत आहे. सामाजिक संस्था मनीषाताई देसाई. मनीषाताई देसाई आलेले आहेत. मी सन्माननीय प्रसाद बुवा पाटील यांना श्री गर्डे. डॉक्टर साहेब जरा जवळ. वेट सर. वन मोर. नाव आहे योगा फिटनेस क्लासेसच्या कृपा. श्री समर्थ कृपाचे संगीता धीरे सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की. आहे. फाउंडेशन आपण आणि सोशल अवेअरनेस फाउंडेशन जितेंद्र तवार मलानी फाउंडेशन. डॉक्टर साहब. सह्याद्री प्रतिष्ठान नंदा मुठे वाशी आलेले आहेत. जर मला हात दाखवा. हात दाखवा. सावित्रीबाई सामाजिक संस्था. रेडी. येस. वेट वन मोर. क्रांतिज्योती महिला आले. संस्था रेखाताई इंगळे आलेले. मातृभूमी सामाजिक. ओके. समोर इकडे. रेडी. परफेक्ट. समोर लक्ष इकडे. स्वानंदी महिला बचत गट. जुगावचा राज्य मित्र मंडळाचे सर्व सदस्य कुठले आहेत? रामकृष्ण हरी भजन मंडळ सर्व टीम मी वर यायचं आहे मंचावर. समोर पहा इकडे. साक्षात गणपतीच आहे. खूप खूप धन्यवाद गणेश दादा. असंच प्रत्येक कार्यक्रमाला आम्हाला बोलवा. आम्ही नक्की येऊ. आवर्जून कर्ज करू तुमच्यासाठी. मंचावर घेऊन जायचं आहे. राखी बचत गट शबाना
आलेले आहेत. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, अंधश्रद्धा निर्मूलन समिती. ओके ओके डन. वन्स अगेन. ब्रिगेड महिला टीम. थँक्यू. इंद्रधनुष्य मंगळागौरी ग्रुप आलेला आहे. ओके. मी अपोलो हॉस्पिटलमध्ये इंटरनॅशनल न्यूरोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहे. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू ऑल. स्ट्रोक विषयी मी थोडा दोन मिनिटं बोलू इच्छितो. स्ट्रोक म्हणजे ब्रेन अटॅक. सगळ्यांना हार्ट अटॅक माहीत असतो, पण ब्रेन अटॅक विषयी आपली अवेअरनेस थोडी कमी आहे. इन ब्रेन अटॅक म्हणजे मेंदूचा स्ट्रोक, त्याला म्हणतो आम्ही पॅरालिटिक अटॅक, लकवा, सेरेब्रोव्हास्क्युलर डिसऑर्डर किंवा अर्धांगिक. त्याच्यापेक्षा जास्त सिरियस ब्रेन अटॅक असतो. इनफॅक्ट ब्रेन अटॅकमुळे आपल्याला डिसॅबिलिटी वगैरे येऊ शकते. तर महत्त्वाची गोष्ट अशी आहे की एवढा सिव्हिअर असूनही आपल्याकडे अवेअरनेस त्याचा कमी आहे आणि आपल्याकडे ट्रीटमेंट अवेलेबल आहे. सपोज पेशंटला कोणता विंडो पिरियडमध्ये स्ट्रोक आहे, म्हणजे स्ट्रोकचं सिम्पटम आले, हातापायाला कमजोरी आली, बोलताना त्रास झाला, असे पेशंट विंडो पिरियडमध्ये म्हणजे 4.5 तासाच्या आतमध्ये हॉस्पिटलमध्ये आले तर आम्ही त्याची ट्रीटमेंट थ्रोम्बोलिसिसद्वारे करू शकतो. कोणत्या पेशंटला मेजर व्हेसल ऑक्लुजन असतं, म्हणजे ब्रेनची मेन नस बंद असते, आर्टरी बंद असते, तर तिला ओपन पण करता येतं, प्रोव्हाइडेड विंडो पिरियडमध्ये पेशंट आला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी मी मागच्या 10 वर्षापासून अपोलोला करतोय. आणि सांगायचं अर्थ असं आहे की आमच्याकडे पेशंट येतात सेकंड ओपिनियनसाठी नेक्स्ट डे, तिसऱ्या दिवशी, जेव्हा आमच्याकडे ट्रीटमेंट ऑप्शन राहत नाही. समजा वेळेवर आले तर आपण ब्रेनचा डॅमेज प्रिव्हेंट करू शकतो आणि ते पेशंट कॅन लिव्ह नॉर्मल लाईफ. सो कोणी नियर डिअर कोणाला स्ट्रोकचे सिम्पटम असेल तर डोंट डिले. दिस मे बी बट अवेअरनेस म्हणून मी सांगतोय. आणि रश टू द नियर बाय स्ट्रोक रेडी हॉस्पिटल, कारण स्ट्रोक ट्रीटेबल आहे. डिसॅबिलिटी आपण प्रिव्हेंट करू शकतो. दे कॅन लिव्ह नॉर्मल लाईफ. वी हॅव थ्रोम्बेक्टॉमी, वी डू ब्रेन स्टेंटिंग, एव्हरीथिंग. वी आर इन डिफरंट इरा नाव. सगळं अवेलेबल आहे आणि इट इज इन नवी मुंबई. आपल्याला दुसरीकडे जायची आवश्यकता नाही. आणि अपोलो वी हॅव व्हेरी गुड ICU टीम. वी हॅव कॅथ लॅब विथ CT स्कॅन. वी हॅव गुड ICU ER. सो वी कॅन मॅनेज इट इन ॲज अ टीम एफर्ट. थँक्यू. गॅस्ट्रोएंटरॉलॉजी आणि लिव्हर डिसऑर्डर्स, अशातच आमचे 250 लिव्हर ट्रान्सप्लांट कंप्लीट झाले आहे आमच्या डिपार्टमेंटचे. याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे ॲडव्हान्स एंडोस्कोपीच्या सगळ्या फॅसिलिटीज उपलब्ध आहेत. मी स्वतः ॲडव्हान्स एंडोस्कोपीमध्ये ॲडव्हान्स ट्रेनिंग घेतलं आहे. सो आपल्या इकडे सगळे ॲसिडिटी, कोलोरेक्टल आजार, इंटेस्टाईनचे सगळे आजार, स्वादुपिंडाचे आजार म्हणजे पॅन्क्रेटायटिस, पित्ताशयाचे आजार जे गॉल स्टोन्स किंवा गॉल ब्लॅडर रिलेटेड आजार, कावीळ, याच्या सगळ्यांची ट्रीटमेंट उपलब्ध आहे. आमची एक सर्व टीम आहे. एक 5 आम्ही कन्सल्टंट गॅस्ट्रोएंटरॉलॉजिस्ट आहे. आमचा एक ICU आहे, लिव्हर टीम आहे, ERCP आणि कॅप्सूल एंडोस्कोपी सारखे लेटेस्ट ॲडव्हान्स प्रोसिजर्स आपल्याकडे उपलब्ध आहेत. यासोबत एंडोस्कोपिक अल्ट्रासाऊंड हे नावाचे एक नवीन जी प्रोसिजर आहे ती पण अपोलोला उपलब्ध आहे. आणि आमची टीम वेगवेगळ्या क्षेत्रात कौशल्य प्राप्त करून पेशंट्सला जे सगळ्यात जास्त आपल्याला बेनिफिट देता येईल त्याचा नेहमी प्रयत्न चालू असतो. यासोबत आमचे कोकणात आणि बरेच महाराष्ट्राच्या बरेच सगळ्या खेड्यागावात आमचे मंथली कॅम्प्ससुद्धा असतात आणि अपोलो नेहमीच आमच्या पाठीशी उभं असतं बरेच लोकांशी इंटरॅक्ट करण्यामध्ये. आणि ही जी सुविधा उपलब्ध आहे यांना महाराष्ट्रातल्या छोट्या छोट्या गावातपर्यंत पोहोचवून देण्याचा प्रयत्न नेहमी चालला असतो. तुम्हाला पोट विकाराबद्दल किंवा ॲसिडिटी, आतड्याचे आजार, इन्फ्लमेटरी बाउल डिसीज, स्वादुपिंडाचे आजार, गॉल ब्लॅडरचे आजार, कोणाला हे सगळ्यांची गरज न पडू द्या, पण जर कधी गरज पडली तर आम्ही नेहमी उपलब्ध आहोत आणि वी आर देअर टू हेल्प यू. यू आर मोस्ट वेलकम ॲट आवर हॉस्पिटल फॉर ऑल दीज सर्व्हिसेस. थँक्यू वन्स. आभार मानतो आम्ही सगळ्या डॉक्टरांना इथे बोलवल्याबद्दल. मी डॉक्टर इरफान शेख, ऑर्थोपेडिक सर्जन, आणि माझी स्पेशालिटी म्हणाल तर ऑर्थोपेडिकमध्ये जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी, बोथ कन्व्हेन्शनल आणि रोबोटिक नी रिप्लेसमेंट सर्जरी, हिप रिप्लेसमेंट सर्जरी आहे. मी तुमचा सगळ्यांचा वेळ घेणार नाही बिकॉज तुम्ही इथं आल्या त्याचं निमित्त वेगळं आहे. आम्ही सगळे डॉक्टर आहोत, आम्हाला आमच्याबद्दल थोड्याफार गोष्टी तुम्हाला फक्त कळवायच्या त्यासाठी मी इथं आहे.
तर अपोलोमध्ये तुम्ही सगळ्यांनी पाहिलंच असेल की नवी मुंबईमध्ये सगळ्यात उत्तम प्रकारच्या ऑर्थोपेडिक सर्जरीज आता सध्या होत आहेत. सगळ्यात कॉम्प्लिकेटेड केसेस आम्ही एक उत्तम प्रकारे सगळे मॅनेज करतोय. माझी स्पेशालिटी जॉईंट रिप्लेसमेंट असल्यामुळे तुमची काहीही गरज असेल तर आम्ही सदैव इथे आहोत. माझं क्लिनिक इथे कोपरखंडमध्ये आहे आणि मी अपोलोमध्ये आहे. तर आपल्यापैकी कोणालाही काहीही गरज असेल नक्की आम्हाला कळवा, आम्ही तुमच्या हेल्पसाठी आहे. धन्यवाद. आप लोग बहुत अच्छा काम कर रहे हैं नवी मुंबई के लिए और ये हमारी खुशकिस्मती है कि हम आपके साथ ज्वाइन करके आप जो इतना अच्छा काम कर रहे हैं, इतने लोगों की सहायता कर रहे हैं, उसमें हम कुछ आपकी मदद कर पा रहे हैं. मैं सिर्फ यही कहना चाहूँगी कि गणेश पाटिल जो हैं, जो जितने पेशेंट्स को वो आज तक हमारे पास लेकर आए हैं आँखों की ट्रीटमेंट के लिए, जेन्युइनली उन्होंने बहुत अच्छे तरीके से बहुत पुअर पेशेंट्स की, बहुत नीडी पेशेंट्स की बहुत अच्छे से हेल्प की है. सो आई वुड लाइक टू कंग्रेचुलेट दिस संस्था फॉर डूइंग सच अमेजिंग वर्क. गणेश, प्लीज कीप अप द गुड वर्क एंड यू हैव आवर फुल सपोर्ट. हमारी तरफ से हम जो भी आपकी मदद कर पाएंगे हम हमेशा तैयार हैं. आज जितने भी लोग उपस्थित हैं, हमारी तरफ से आप सबको और आपकी फैमिलीज के लिए फ्री आई चेकअप आप कभी भी हॉस्पिटल में आइए और अवेल कीजिए. वी आर वेरी हैप्पी टू बी एसोसिएटेड. थैंक यू गणेश. टीमला इथे बोलवण्यात आलेलं आहे आणि सगळ्यात काय बोलायचं म्हटलं तर गणेश पाटील यांची जी काही एक समाजसेवी भावना आहे त्याची आपण सगळ्यांनी काइंड ऑफ एन प्रोत्साहन घ्यायला पाहिजे. मी त्यांना खरोखर बघितलेलं आहे की सगळ्या पेशंट्सला ते स्वतः घेऊन येतात, ते त्यांच्या बरोबर थांबतात आणि ही मेक शुअर्स की त्यांची व्यवस्थितपणे ट्रीटमेंट पण होते. आणि काही वेळेस तर मी त्यांना पेशंट बरोबर नंतर येताना पण बघितलेलं आहे. मी अगरवाल हॉस्पिटलमध्ये ॲज अ रेटिना स्पेशलिस्ट म्हणून तिथे कन्सल्टंट आहे. बरेचसे पेशंट तुमच्यातले जे डायबिटीस असतील, ज्यांना ब्लड प्रेशर असतील, त्यांना खूप कॉमन असे पडद्याचे आजार असतात, त्याची आम्ही तिथे ट्रीटमेंट करतो. आणि आज डॉक्टर वंदना जैन has said की कुणालाही कुठल्याही प्रकारचा काही डोळ्यांचा त्रास असेल तर दे आर ऑलवेज वेलकम. आणि गणेश पाटील यांचे पुन्हा एकदा आभार आणि त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. आमची नवी मुंबई वेलफेअर फाउंडेशन आज ऑल ओव्हर इंडिया आणि 8 देशात कार्यरत आहे. आज 1200 आज आमचे मेंबर्स आहेत. आज हॉस्पिटलची गरज जी आहे त्याच्यासाठी आम्ही काम करतो. नवी मुंबई वेलफेअर फाउंडेशन आज झाले 8 वर्ष आम्ही हॉस्पिटलची कामं करून गरिबापासून तर मोठ्यापासून जे त्यांना सर्व सवलती देतो. आम्हाला एक अभिमान आहे की आम्ही मोठ्याखानी कार्यक्रम करतो आणि जे NGO आहेत त्यांना काम करायचं आहे त्यांना एक प्रोत्साहन देतो की या स्टेजवर या आणि तुमचा सन्मान करून तुम्ही पुढची वाटचाल आमच्यासारखी करा, जेणेकरून कालाची गरज हॉस्पिटल आहे आणि हॉस्पिटलच्या माध्यमातून गोरगरिबांची सर्वांनी ज्यांना कोणाला माहिती नाही हॉस्पिटलबद्दल, एक माणूस आजारी पडल्यानंतर त्याला माहिती नाही का आपण पुढे काय करतो, काय करणार आहे, किती बजेट आहे, काय आहे, ते आपण त्यांना सर्व सांगून हॉस्पिटलचे मॅनेजमेंट, डॉक्टर्स यांची संगमत करून आपण त्यांचा एक कुठलाही डिझीज असू दे आपण हील करतो आणि त्याप्रमाणे त्यांची पुढची वाटचाल आहे ती आपण पुढे करून घेतो. आणि एक गोष्ट बोलायची आहे की नवी मुंबई असो या कुठल्याही याच्या क्षेत्रातील असू दे, कॅन्सर पीडित असू दे, कुठल्याही क्षेत्रातील आजार असू दे, आम्ही ते त्यांच्याशी चर्चा करून स्वतः मी आणि आमची टीम डॉक्टरशी डिस्कस करून त्यांना आम्ही पूर्ण प्रोत्साहन देऊन त्यांचं काय असेल ते आम्ही बघून घेतो. बिलिंग असू द्या, आपला प्री प्लॅनिंग ऑपरेशन असू द्या, हे सर्व आम्ही त्यांना सुविधा देतो आणि त्यांच्या पूर्ण आजाराची आम्ही घेतो. गेल्या 8 वर्षापासूनचा अनुभव कसा आहे आपल्याला? 8 वर्षाचा अनुभव तुम्ही आता बघितलं का आमचा कार्यक्रम कसा झाला. आज एवढे लोकांना आम्ही सन्मानित करतोय. का करतोय? त्यांची पण जनजागृती झाली पाहिजे का हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर कालाची गरजच आहे. खाय प्यायला सर्व येतील पण हॉस्पिटलच्या मदतीला कोणी येणार नाही. आणि सर्वांना एक कल्पनेची विनंती आहे का तुम्ही मेडिक्लेम करा, कारण मेडिक्लेमने काय कोणाला आपल्याला पैशाची हातोडाची गरज लागत नाही. जेणेकरून आपले सण असतील काय असतील थोडे कमी करा पण मेडिक्लेम करा, ही मला सांगण्याची इच्छा आहे. का कारण त्याच्याशिवाय आपल्याला काही पर्याय नाही राहिला आता. कारण एक आजार जरी झाला तर त्याचे हजारो लाखो रुपये लागतात, ते आपल्याकडे नसतात. मग आपण काय करणार पुढे? याच्यासाठी गव्हर्नमेंटच्या सुविधा आहेत पण त्या तिथे जायला पण आपल्याला काही प्रॉब्लेम असेल तर मग त्याच्यापेक्षा मेडिक्लेम केलं तर अतिउत्तम. आता हा जो एक सुंदर असा कार्यक्रम झाला, आमचे मित्र गणेश पाटील यांनी हा आयोजित केला होता. यांच्या या संस्थेचं 8वं वर्ष. पण एकंदरीत हा माहोल बघून आणि एकंदरीत लोकांचा उत्साह बघून असं कधीच वाटलं नाही की हे 8वं वर्ष आहे. मला तर वाटत होतं की साधारण 25वं वर्ष वगैरे हे सादर करत असावे. अत्यंत उत्कृष्ट आयोजन, नियोजन, गाण्याचा कार्यक्रम. मी प्रत्येक क्षण या कार्यक्रमाचा प्रत्येक क्षण इतका सुंदररित्या अनुभवला
की माझे या गणेश मित्राला मनापासून आभार आहेत आणि त्याला स्वामीमय शुभेच्छा देऊन मी पुन्हा एकदा असं सांगतो की जर तुम्हाला वाशिममध्ये पुढच्या वर्षी हा कार्यक्रम बघायची संधी मिळाली तर अवश्य या. कदाचित मी सुद्धा येईल आणि हा कार्यक्रमाचा आस्वाद घेईन. धन्यवाद. गणेश सरांनी मला बोलवलं होतं इकडं आणि कार्यक्रम बघून खूप आनंद झालाय. कारण सर्वांनी मोठ्या प्रकारचे कामं केलेली, कारण प्रत्येक वर्षाला हा वर्धापन दिन म्हणून साजरा होतो. आज 8वा वर्धापन दिन आहे आणि प्रत्येक जण प्रत्येकाला ट्रॉफी वगैरे सन्मान करून मलाही खूप म्हणजे एकदम मन भरून आलं एकदम, कारण सर्वांचं काम उत्कृष्ट आहे आणि आपले गणेश पाटील सर पण आहेत, त्यांचं प्रत्येक वेळी काम मी बघत आलं पहिल्यापासूनच. थँक्यू. नमस्कार दोस्तों, सबसे पहले तो गणेश पाटिल जी जो कि नवी मुंबई वेलफेयर फाउंडेशन को ओन करते हैं, आज के दिन यानी कि उनका 8वां वर्धापन दिवस है, उसके लिए उनको बहुत बहुत शुभकामनाएं और फाउंडेशन से जुड़े हुए सभी लोगों को बहुत सारी शुभकामनाएं. हमारा नाम सोनिया गुप्ता है और स्क्रिप्ट राइटर हैं हम, और उसके अलावा हिंदी प्ले एक्ट करते हैं और नवी मुंबई से हैं. और आज के कार्यक्रम के लिए विशेष रूप से गणेश जी ने हमें यहाँ निमंत्रित किया है, उसके लिए उनका धन्यवाद करते हैं. और हमारे साथ साथ कई गणमान्य नागरिक मुंबई और नवी मुंबई से यहाँ पर जुड़े हुए हैं, जो कि सभी अपने अपने क्षेत्र में बहुत अच्छा नाम रखते हैं, बहुत बड़ा मुकाम रखते हैं. तो उन सभी को भी आज के दिन के लिए हम शुभकामनाएं देते हैं. धन्यवाद.